भाजप अध्यक्ष नड्डांकडून आमदार आणि खासदारांची कान उघडणी केली गेली आहे। लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांना जे.पी. नड्डा यांनी नवा मंत्र दिलाय। भपकेबाजपणा टाळा, सामान्य मतदारांशी जोडलेले रहा, असं जे.पी. नड्डा यांनी खासदार आणि आमदारांना सुनावलंय। नड्डा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईमध्ये टिफिन बैठक होणार आहे। मुंबईतील 6 मतदारसंघाचा आढावा देखील ते या दरम्यान घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी आमदार आणि खासदारांना चांगलेच बोल सुनावलेत। कान उघडणी त्यांची केली आहे। सामान्य जनतेशी जोडलेले रहा, अशी सुद्धा भूमिका जी आहे ती जे.पी. नड्डा यांनी मांडली आहे आणि आमदार आणि खासदार यांनी सुद्धा अशीच भूमिका स्वतःची ठेवावी, अशी कान उघडणी केली आहे। तर जे.पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। यावेळेस ते मुंबईतील 6 मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। या दरम्यान टिफिन बैठक होईल। त्या संपूर्ण त्यांच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। याच पार्श्वभूमीवरती अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, जे.पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांनी आमदार आणि खासदारांना चांगलंच कान उघडणी त्यांची केली आहे। त्यांना कानमंत्र दिल्याचं कळतंय। अगदी बरोबर। मुंबई भाजपच्या वसंत या दादर कार्यालयामध्ये सध्या भाजपची मॅरेथॉन बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक महत्त्वाची नेते मंडळी या बैठकीमध्ये हजर आहेत। जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जे.पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांनी आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांची थेट कडक शब्दामध्ये कानउघडणी केली आहे। भपकेबाजपणा टाळा, सर्वसामान्य मतदारांशी अगदी साधेपणाने संपर्क करा, केंद्र सरकारची जी कामं आहेत ती अधिकाधिक पातळीवर कशी पोहोचवता येतील याकडे लक्ष द्या आणि जे कार्यकर्ते लोकांमध्ये राहून काम करतायत त्यांच्यावर विशेषत्वाने अधिकाधिक चांगली जबाबदारी सोपवता येईल, जेणेकरून निवडणुकीत त्याचा परफॉर्मन्स दिसेल। त्यासोबतच विरोधी पक्षाच्या ज्या काही चुका आहेत, जी काही गोष्टी आहेत त्या अधिकाधिक प्रकर्षाने लोकांच्या समोर आणा, अशा प्रकारचे संदेश दिले, जेणेकरून मुंबईतल्या 6 जागा जे आपलं उद्दिष्ट आहे ते आपल्याला पूर्ण करता येईल, अशा प्रकारच्या संदेश त्यांनी या बैठकीमध्ये दिलेत। तीन बैठक सकाळी झाली आहे। सध्या 6 मतदारसंघांचा नक्कीच ओम, अधिक अपडेट आपण जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।